राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा. विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत विकासाचा संकल्प. पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील सरपंच मंगेश शेलार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून तसेच साधेपणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त करंजाडे जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते तसेच विविध रिक्षा स्टँडमधील रिक्षाचालक बांधवांनी उपस्थित राहून सरपंच मंगेश शेलार यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला राजकीय सलोख्याची झलकही पाहायला मिळाली. करंजाडे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनीही सरपंच मंगेश शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी दोघेही एकत्रितपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. पूर्वी राजकीय मतभेद असले तरी आता विकासासाठी एकत्र येणे ही करंजाडेच्या भविष्यासाठी सकारात्मक बाब ठरणार असल्याचे दिसून आले. भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच रिक्षाचालकांनी सरपंचांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत करंजाडेच्या विकासाला पुढेही चालना मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शन व पाठबळातून विविध विकास कामे राबविण्याचा निर्धार सरपंच मंगेश शेलार यांनी व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि विकासाचा संकल्प. यामुळे करंजाडे परिसरात सरपंच मंगेश शेलार यांच्या साधेपणाची व विकासाची कार्यपद्धती जनतेला आनंद देऊन जात आहे. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, करंजाडे, पनवेल. आज आमचे सहकारी मित्र या करंजाडे गावचे थेट सरपंच आदरणीय मंगेशजी शेलार यांचा वाढदिवस आहे. यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा आज विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम करून समाजाला आपण जे काही देणं लागतो त्या उत्तरदायित्वातनं शेलारजी असतील त्यांचे सगळेच सहकारी, कारण आमचे कर्णादादा इथे बसलेत, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे देखील इथे आहेत, त्यामुळे त्यांच्या बरोबर असलेले सगळेच त्यांचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांनी आजचा दिवसभराचा जो त्यांचं शेड्यूल होतं ते जर बघितलं तर सामाजिक उपक्रम करतानाच ते व्यस्त होते हे आपल्याला पाहायला मिळालं. आज आता संध्याकाळची वेळ आहे, थोड्या रिलॅक्स मूड मध्ये आम्ही सगळे मित्रमंडळी मंगेशजींना आमच्या आशीर्वाद रूपी शुभेच्छा देण्यासाठी या इथे सगळे उपस्थित आहोत. मी मंगेशजींना समस्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आई जगदंबा त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव अशी आई चरणी प्रार्थना करतो. आणि ती प्रार्थना करत असताना उत्तर त्यांची राजकीय असेल, सामाजिक क्षेत्रात असेल आणि ते जे उद्योगधंदा करतात त्या उद्योगधंद्यामध्ये देखील त्यांची प्रगती वाढत राहावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मंगेशजी माझ्या कुटुंबाकडनं तसेच समस्त भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याकडनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. अर्थातच राजकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे आणि समाजात वावरताना आपण जर पाहिलं तर रामेश्वर आंग्रे असतील, मंगेशजी शेलार असतील आणि कर्णादादा असतील, या आधी देखील या इथे रामेश्वर जरी वेगळ्या संघटनेमध्ये काम करत असतील आणि हे जरी वेगळ्या संघटनेमध्ये काम करत होते तरी देखील तो एक दिवस सोडला त्याच्यानंतर मात्र कायम त्यांच्यामध्ये सलोखाच या करंजाडेमध्ये पाहायला मिळालाय. रामेश्वर आंग्रे आणि मंगेशजी शेलार किंवा कर्णादादा शेलार यांच्यामध्ये कुठलाही कधीही संघर्ष याआधी नव्हता, याच्या पुढेही नसेल. राजकीय मतभेद असतात पण मनभेद कधीच नव्हते हे इथे नक्की खात्रीने सांगतो. आणि म्हणूनच मोठ्या मनाने दोघंही एकमेकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, कारण एक 15-20 दिवसापूर्वीच रामेश्वरजी आंग्रे यांच्या मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं, त्या लग्न सोहळ्यातही आणि लग्न सोहळ्याच्या आधी देखील लागणाऱ्या मदतीसाठी मग मंगेशजी असतील, कर्णादादा असतील, हे जातीने त्या तिथे त्यांच्या कार्यक्रमाला हजर होते. त्याच्यामुळे सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय हे संबंध वेगवेगळे असतात. ते कुठल्या व्यक्तीने कसे जोपासावेत, कसे बाळगावेत हा त्याचा प्रश्न असतो. आणि मला वाटतं हे दोघंही तंतोतंत त्याच्यामध्ये माझ्या नजरेत तरी 100% पास झालेले आहेत. त्यामुळे नक्कीच यापुढे जसं आत्ताची जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती गण झाला, या पंचायत समिती गण आणि वडगर जिल्हा परिषदेमध्ये जे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं ते केवळ आणि केवळ या दोघांच्या एकत्र येण्याच्या संगमामुळेच आहे.
नदीचं पाणी कुठूनही कसंही येऊ दे, दोन नद्या जेव्हा एकत्र होतात प्रवाहही वाढतो आणि पाणीही तिथून स्वच्छ व्हायला सुरुवात होते. अगदी त्याचप्रमाणे यापुढे करंजळे गावाचा विकास या दोघांच्या माध्यमातून उत्तरोत्तर चांगलाच होईल अशाच प्रकारची अपेक्षा आपण सगळेजण आज मंगेशजी शेलार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अपेक्षा धरूयात. राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक आणि विशेष म्हणजे व्यावसायिक वाटचाल करताना मंगेशजींचा स्वभाव हा तितका संयमी पाहायला मिळतो. एकूणच त्यांच्या वाटचालीसाठी भविष्यातही उंची गाठण्यासाठी आपल्या माध्यमातून कशा प्रकारच्या शुभेच्छा. नक्कीच मंगेशच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपण आता बघितलं की जशा प्रकारे अजात शत्रू म्हणतो अगदी त्याचप्रमाणे, कारण आता तुम्ही विचारलं की रामेश्वर आंग्रे पण या इथे येऊन त्यांना शुभेच्छा देतात. एकमेकांशी असलेले सलोख्याचे संबंध पनवेल शहरामध्ये देखील मंगेशने आता पाऊल टाकलेले आणि त्याचे विविध प्रोजेक्ट त्या पनवेल शहरामध्ये पण चालू. मी आत्ताच सांगितलं की राजकीय, सामाजिक आणि तो करत असलेल्या उद्योगधंद्यामध्ये देव त्याला उत्तरोत्तर त्याची प्रगती करू अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी पुन्हा एकदा माझ्या वतीने देतो. सर्वप्रथम तर मंगेश शेलार यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. या शुभेच्छा देत असताना मंगेश शेलार यांना मी जवळजवळ 5 वर्षापासून ओळखतो. आज जसं गणेश कडू यांनी सांगितलं का वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राजकारण थोडं वेगळ्या पद्धतीने चालत होतं, पण आज मंगेश शेलार यांच्या स्वभावामुळे रामेश्वर आंग्रे असतील किंवा आमचे कर्णा शेठ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन जाण्याचं काम आज मंगेश शेलार यांच्या माध्यमातून होत आहे. आणि आज आपण जर या इलेक्शन्स बघितले, ज्या आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपण बघितलं असेल का ही ताकद मंगेश शेलार यांची एकट्याची नसून संघटन त्यांनी जे केलेलं आहे, मग रामेश्वर आंग्रे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील, या सहकार्यांची ताकदीमुळे हा खरा विजय झाला असं मला वाटतं. उत्तराउत्तर जसं गणेश कडू यांनी सांगितलं का मंगेश शेलार यांचा स्वभाव लोकांना जोडण्याची त्यांची जी कला आहे, कमी बोलणं जास्त काम आणि लोकांना कन्व्हिन्स करण्याची जी पॉवर आहे ती पॉवर त्यांच्याकडे नक्कीच चांगली असल्या कारणाने धंद्यामध्ये, राजकारणामध्ये ते अजून यशस्वी होतील असं मला विश्वास वाटतो. माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील व आपले उरणचे आमदार महेश बालदी साहेब आहेत, यांचा सर्वप्रती त्यांना सर्व सहकार्य असल्या कारणाने त्यांच्या भविष्यामध्ये ते नक्कीच प्रगती करतील आणि आमचा एक सहकारी उद्या चांगल्या जागेवर बसलेला आम्हाला दिसेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. विकासाचं कमल हाती घेतल्यानंतर आम्ही आपण बघितलं असं आता या ज्या त्या काही दिवसापूर्वी निवडणुका झाल्या जिल्हा पंचायत समितीच्या, त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी एकमेकाबरोबर खांद्याला खांदा लावून काम केल्यानंतर घरोघरी यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे. खरोखरच आमचे आदरणीय नेते माननीय प्रशांत ठाकूर साहेब असतील, माननीय महेश बालदी साहेब असतील, चित्रदादा म्हात्रे साहेब असतील, गणेशजी कडू असतील, अविनाश कोळी साहेब असतील, या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही पक्षाची मान्य करतोय ते ऑलरेडी आहे, पण पुढेही आम्ही अगदी संघटन कसं करायचं मजबूत आणि पुढे कसं जायचं आणि विकासाचं ध्येय थोडक्यात करणारे सर्वांगीण विकास हा कशा प्रकारे करता येईल यासाठी आम्ही पुढे कार्यरत असणार आहोत. आणि आज मंगेशजी शेलार यांचा वाढदिवस ते खूप अगदी आपण सगळ्यांनी आता गणेशजी असतील, त्यानंतर मामा असेल, यांनी सगळ्यांनी याचं गोड कौतुक केलं. खरं कौतुक त्यांना इतकं म्हणजे ते आहेच पात्र, कारण जरी आम्ही विरोध होतो तरी त्यांच्याविषयी जी आपुलकी प्रेम हा कायम मानत होता. कधी आम्ही असं ममत म्हणजे दुजाभाव केला नाही, कायम एकमेकाला विचारूनच ठीक आहे जरी तिकडे असो तरी पण आम्ही एक सलोख्याने काम केलेलं आहे आणि त्याचा स्वभावही आपण सगळ्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे कुठेही अडचण नाही, आम्ही सगळे संघटन म्हणून काम करणार आणि खरोखर ज्या करण्याचा सर्व विकास कसा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आणि राहू. बघायला गेलं तर आज तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत, आपल्याला कसा आनंद वाटतोय? नक्कीच आनंद आहे. एक मित्र म्हणून किंवा सहकारी म्हणून आज आपला मित्र पुढे जातोय. आज त्याचा व्यावसायिक जर आपण स्वरूप बघितलं तर चांगलं त्याचं काम पुढे येत आहे, आपण सगळे बघताय आणि सगळ्या नेत्यांचं त्याला वेगवेगळी मार्गदर्शन असेल किंवा त्याच्या आशेवर असेल त्याच्या पाठीशी काय आणि खूप बरं वाटतं आज आपलं सहकारी पुढे जातोय आणि निश्चितच त्याची भरभराट पुढे होईल यासाठी आम्ही देवी प्रार्थना करतो की खरोखर त्याचं पुढचं आयुष्य असेल किंवा त्याची पुढची जी भरभराट असेल ती कायमस्वरूपी राहू दे आणि ही प्रार्थना करतो. ही जोडगोळी एकत्र आल्यानंतर भविष्यात करंजण्याचा विकास कशा प्रकारचा असेल? नक्कीच बघा, करंजचा विकास हे ध्येय ठेवूनच आम्ही दोघे एकत्र अगदी पूर्ण ताकदीने काम करत आहोत आणि पुढे करत राहू. आमच्या नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहेच, या आशीर्वादाने पुढे आम्ही ह्या विभागाचा, ह्या परिसराचा, ह्या त्या शहराचा सर्वांगीण विकास हा एकच ध्येय ठेवून पुढे जाणार आहोत. नक्कीच सर्वप्रथम आज माझा वाढदिवस त्यानिमित्त आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी सकाळी मला बोलून शुभेच्छा दिली. तसेच आपले आमदार उरणचे महेश बालदी साहेब त्यांनी फोनवर शुभेच्छा दिली. तसेच आपले प्रशांत ठाकूर आमदार त्यांनी शुभेच्छा दिली.
खरोखर जनतेचा सर्वांचा विश्वास आणि जनतेची सर्वांची साथ आहे. त्या अनुषंगाने मी आज जरी आपले लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा त्या अपघातामुळे बर्थडे यंदा आपण जास्त साजरा न करता आपण ऑफिसमध्ये बसून शुभेच्छा केली. त्या अनुषंगाने सर्व लोकांनी बोलले आम्ही ऑफिसमध्ये तरी येतो. त्यामुळे मला संध्याकाळी ऑफिसमध्ये बसायला लागला आणि लोकांनी शुभेच्छा केल्या. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपले लाडके अनिल मामा, तसेच कडू दादा, तसेच आमचे काका, तसेच आमचे मित्र रामेश्वर आंगरे, आमचे सर्व मित्र सर्वांनी आज मला शुभेच्छा दिली. खरोखर त्यांचं सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे. त्यामुळे आज तुम्ही बघितलं अजून बाहेर लोक गर्दी आहेत. हे सर्व प्रेम आहे करंजाडे लोकांना माझ्या. सर, यशस्वी सरपंच आहात आपण आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण श्रेय कोणाला द्यायला आजच्या दिवशी? नक्कीच श्रेय माझ्या पक्षाचा कमल, माझ्या पाठीशी दोन्ही आमदार पाठीशी नेहमी उभे असतात. कधी कुठली मागणी केली बाबा करंजाडे माझे हे पाहिजे, ते कुठली गोष्टी नाही न बोलता जे पाहिजे ते करंजाडीसाठी करतो. त्यामुळे ते नेहमी माझ्या पाठीशी आले. दोन्ही आमदार आहेत तसे मोठे शेठ आपले रामशेठ ठाकूर, तसे आमचे काका व माझे सर्व अनिल मामा, कडू, सर्व पूर्ण टीम ही माझ्या पाठीशी असतात. मी कुठलाही प्रस्ताव गेलो का लगेच ते मंजूर करून त्या तुम्ही बघितलं असं करंजाडे विकास झालेला. आता रामेश्वर आंगे आले. नक्कीच आता तुम्ही बघितले असं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आमची दोघांची ताकद मुलं आज विरोधकही कोण उभा राहिला नाही. ही ताकद आमची भारतीय जनता पार्टीची. वाढदिवसाच्या निमित्त काय संकल्प कराल? नक्कीच आमचा एकच हेतू होता करंजाडेचा विकास. तुम्ही बघितला असं आता ब्रिजचा झालेला विषय. आता आम्ही आताच रामेश्वर त्याशी आम्ही दोघ जण एकत्र बसून करंजाडेमध्ये आपण एक प्रॉपर्टी कार्ड, कारण की आता महानगरपालिकेत जाणार तर आमचं गावाचं आहे त्यामुळे प्रॉपर्टी कार्डचा एक विषय होता. अजून एक सेक्टर 6 गार्डनचा विषय. अशा अनेक आम्ही चर्चा बसून एक टीम करून अजून करंजाडे आपल्याला काय देता येईल, करंजाडे विकास कसं करता येईल. अजून 2 वर्ष अजून बाकी आहेत. 2 वर्षात करंजाडे सर्व सुख सुविधा आम्ही करून देऊ.